समझना है, उनकी पार्टी को भी समझना बहुत जरूरी है। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा राज्यातल्या राजकारणाकडे वळूयात, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात आणि कल्याण डोंबिवलीमध्ये खूप इंटरेस्टिंग घडामोड घडल्याचं आपण काही आठवड्यांपूर्वी पाहिलं, जिथे राज ठाकरेंनी सत्तेमध्ये सहभागी होत एक प्रकारे भाजपला आणि शिवसेनेला पाठिंबा दिला आणि त्याचाच कित्ता आता ते मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा गिरवतील अशी चर्चा सुरू झाली। निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना टाळी देणारे राज ठाकरे निवडणुकीनंतर लवचिक भूमिका घेत भाजपला हात देतील अशी चर्चा रंगली। पण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। मनसे मुंबईत भाजपसोबत जाणार नाही किंवा भाजपला पाठिंबा देणार नाही असे राज ठाकरेंनी आज ठणकावून सांगितलं। दरम्यान मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला तरी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाहीये। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंच्या मनसेची एक महत्त्वाची बैठक मुंबईच्या MIG क्लबमध्ये पार पडली। या बैठकीत नेमकं काय काय झालं त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। महापालिका निवडणुकांनंतर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली। मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची मदत न झाल्याची खदखद मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। महापालिकेच्या निवडणुकीत योग्य जागा न मिळाल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केल्याचं कळतंय। तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, त्यामुळे पक्षाला फटका बसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। पण आता तक्रारी नकोत, कामाला लागा अशा स्पष्ट सूचना राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्याची माहिती आहे। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये